कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळेजण त्याच्या वयाचे झाले काय? त्याला काय कळतंय? आला होय तू? आलो नाही, चाललोय मी। तुमचे चाळे का बघवा ना मला आता। भाऊजी चाळे काय हो? अहो मी कौतुक करतोय बाळाचं। करा तुम्ही तुमचं। पियो येते का? पियू हे बघ, तुला थांबायचं असेल तर थांबा, तुला कोणी काय म्हणणार नाही। हा थांब थांब, तू पण थांब यांच्यात। नाही मी निघते। चल नाश्ता तरी करून जा। मला इथे नाश्ता नाही करायचा, आम्ही करू बाहेर। दादा या सुजाला समजवायला पाहिजे बरं का, काय चाललंय त्याचं? त्याला कोणी काहीच समजू शकत नाही, आणि जाऊ दे, त्याला काय करायचं ते करू दे। आता घरात आपल्या बाळ येतंय ना, तर आपण सगळेजण त्याची काळजी घेऊयात, त्याच्याकडे लक्ष देऊयात। मग काय तर फुकट आपल्या डोक्याला तरसच करून घ्यायचं नाही आपण। दादा वहिनी मी पण येतो तुमच्या बरोबर, म्हणजे आम्ही पण येतो टेस्ट साठी। हा अहो भाऊजी मी आता म्हणणारच होते तुम्हाला, तेवढ्यात तुम्ही म्हणालात। जा रुपाली, आवरून घे तुझं। हा मी आवरते, तुम्ही घ्या बाळाला। हा आम्ही जरा बाहेर जाऊन येतो, चल विनय जाऊन येऊ आपण। बरं आप्पे, मला एक जरा काम आहे, मी निघतो पुढं, तुम्ही या मागून। मग आम्ही तुला तिकडेच भेटतो। हा ठीक आहे, चाल। दादा ते डॉक्युमेंट सगळे जे लिस्ट होती ते रेडी आहेत? हा ते अरे झेरॉक्स काढायचे फक्त। हा का, मग मी काढतो ते इकडं। हा त्याचा थांब, मला स्टँडवर सोड, मी काढतो झेरॉक्स आणि येतो परत। बरं बरं बरं, चल चल। आई बाळाला घे। बस चल। काय झालं माझ्या सोनूला? भूक लागली? आई मी दूध पाजू का? तुम्ही दूध आणता का? हो घे की। ए अप्पे, याला की मी पाहिजे काय म्हणे? हा अजिबात हात नाही लावायचा बाळाला। रुक्मिणी तुला कळत नाही का ग? हा आता त्या रुपालीचं आवरून झालं असेल, तीच पाजल बाळाला दूध। आणि इकडे मी देते, नाही तर पाजेल। आणि इकडे हळू 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 जाऊ दे, हळू हळू म्हणस दे पाहिजे। बबड ग माझ बबड ग माझ बबड। हे बघ बाळा, तुझी खरी आई कोणी माहिती का तुला? यापी। तिला तुझ्यापासून लांब ठेवून ना मला लई मजा वाटते बघ, लई मजा वाटते। आज तू कायद्यानं स्वप्नील आणि रुपालीचा होणार, आणि मग त्या आप्पीने किती बी उड्या मारू दे, काय बी करू दे, पण तिचं बाळ तिला परत कधीच मिळणार नाही। आणि मग माझा बदला पुरा होणार, ते फक्त तुझ्यामुळं। या बघ बबड्या, म्हणून ना मी तुझे लई म्हणजे लई लाड करणार आहे बघ। बाळाला कसं भेटू? बाळ मला बोलवते असं वाटते, पण काही कळायलाच मार्ग नाही। पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची, मी नावाची आहे म्हणी, दिसते अडाणी, पण भल्या भल्यांना पाचत्या पाणी। म्हणे अगं तुला कोणीतरी भेटायला आलाय बघ। नियती बाळा दमा, मी जाऊन येते, इथं आराम करा तू। अगो माझं सोनं ग हे, असं सोनं ग। बसा। झाली का तयारी? आवरा ना, तू यायची वेळ झाली की? झाली दादा, झाली ना। सगळी तयारी झाल्या, काही काळजी करू नका। हा रुक्मिणी, नातू येतोय आपल्या घरी। गोड आणलंय का? आणि उद्या अख्ख्या गावाला गोड वाटा काय सगळ्या? मग वाटणारच, माणूसच ठेवलाय आपण त्यासाठी।
काम म्हणजे काय साधं असतं का तेव्हा? हे घे. अरे वा 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 वा. या अहो हे माझ्या नातवासाठी या. सरकार याची काय गरज होती या ठिकाणी? अरे स्वप्नील असू दे, खूप दिवसांनी ह्यो दिवस बघायला मिळतोय. खर तर ना सगळ्यात पहिले आप्पीचे आभार मानले पाहिजेत. ती जर नसती ना तर हे काहीच घडलं नसतं. खरंय. नाही नाही असं काही नाहीये. हाव जे काही केलं ते आपण सगळ्यांनी मिळून केलंय ना. नाही अपर्णा, तू नसती तर हे शक्यच झालं नसतं. बरं आता बाळाची व्यवस्थित काळजी घ्या. हो आई, मी बाळाला नजरेआड पण नाही होऊ देणार. काय ग आप्पे, तुला आनंद झाला नाही वाटतं? अहो मावशी काय बोलताय तुम्ही? एवढी खुश आहे मी पण. काय खुश आहे म्हणती? अगं एवढ्या तेवढ्याला आलं की तू फिरणी बनवत असती. माझा एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तरी तू फिरणी नाही बनवली का काय? होय होय आपे, फिरणी तर झालीच पाहिजे तुझ्या आजच्या. हो हो फेरणी बनवणारच की. चल मी येते तुझ्या मदतीला. हो चला. या वयात तुमच्याकडे एवढा जोश आहे तर त्या काळात तर तुम्ही काय केलं असेल? आमच्या काळात पंचक्रोशीची जोडी फेमस होती. ए आप्पे, अगं स्वयंपाक झालाय का नाही? तर भूक लागली ना बाळा. हो हो आणते. रुपाली, अगं बाळाला काय दूध वगैरे दिलं की नाही? हो आई, येतानाच त्याला दूध पाजून आणलं मी. हा हे बेस झालं. खरंच बाळ आल्याने सगळी किती खुश आहेत. नाही आता ना कायद्याने हे बाळ स्वप्नील आणि रुपालीचं झालंय. त्याच्यामुळे नाव तर ठरवलं पाहिजे ना. काय रुपाले, आपल्या बाळाचं मस्त जंगी वारसं करायचं ना आपण. हो मग करायचं तर. अरे नावाचा विचार करा आधी. अरे ते तुम्ही ठरवायचं आता. हा बारशाची तयारी आपण करू. अरे हाय काय त्याच्यात, 2 दिवसात करू की. उद्या तयारी आणि त्यानंतर बारस. आजोबा एकदम तयारी देतात जोरात. अरे दोघं बी बघ आता कसे पळतोय ते. ए आप्पे, अगं आण ना बाया फिरणी. या शाबाश. नाही नाही पण आप्पे, तू लय भारी नाव सुचवशील बघ. हा तू सुचव ना बाळाचं नाव. हा टिंब टिंब स्वप्नील कदम. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.